रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सौ विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या फाउंडेशन विभागातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे शैक्षणिक भेट देऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली। विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांची जाणीव निर्माण करणे, शासन व्यवस्थेची रचना समजावून सांगणे आणि लोकसेवेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या भेटीत विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक सागर कचरे तसेच कर्मचारी सागर वाघमारे उपस्थित होते। या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याशी विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व जिज्ञासू संवाद साधला। जिल्हाधिकारी साहेबांनी प्रशासनाच्या विविध जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका, नागरिकांच्या समस्या सोडवण्याची प्रक्रिया आणि शासकीय यंत्रणेचे समन्वयात्मक कार्य याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले। यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम आपले ध्येय स्पष्ट ठरवा आणि ते गाठण्यासाठी सातत्य, कष्ट व चिकाटी या गुणांचा अवलंब करा। नेहमी विनम्र राहा, चांगले संस्कार आणि प्रामाणिकपणा हेच खरे भांडवल असते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। विनम्रता, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते असे सांगत त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे आणि अपयशाला कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्यासाठी आवश्यक पात्रता, अभ्यासाची दिशा, दैनंदिन शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास याबाबत अनेक प्रश्न विचारले। जिल्हाधिकारी साहेबांनी प्रत्येक प्रश्नाला संयमाने व समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले। संवादादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी कुतूहल आणि प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती। या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाची प्रत्यक्ष ओळख झाली, तसेच प्रशासनातील कार्यसंस्कृती, जबाबदारी आणि लोकसेवेचे महत्त्व याची जाणीव झाली। प्रशालेतर्फे आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात उच्च ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे। या अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यात ते सक्षम व जबाबदार नागरिक म्हणून घडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या उपक्रमाबद्दल शाळेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर, संस्थापक रघुराज मेटकरी, अध्यक्षा रेखा शेंडगे, कार्यवाहक योगेश्वर मेटकरी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी साधलेला प्रेरणादायी संवाद तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।